समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। आज आपण इथे अक्कलकुव्याला सुरुवातीला सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो। नुकत्याच मानेरी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी कस्तुराबाई जितेंद्र पाडवी याने फॉर्म भरला होता आणि दुसरा फॉर्म लीनाराय महेश पाडवी यांनी भरला होता। निवडणूक झाली आणि कस्तुराबाई जितेंद्र पाडवी हे ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक विजय झाली। पण आम्ही निवडणूक अधिकारी अक्कलकुवा यांना जेव्हा आम्ही फॉर्म भरत होतो तेव्हा आम्ही त्याच्यावर सांगितलं होतं हे जे कस्तुराबाई जितेंद्र पाडवी हे गुजरातचे रहिवासी आहे आणि आमच्या जवळ सर्व कागद त्यांचे आहेत, हे निवडणूक लढवू शकत नाही असं आमच्याकडे माहिती होती। मग त्याच्यानंतर आम्ही अपीलमध्ये गेलो तहसीलदार साहेबांकडे। त्याने आम्हाला पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये असं सांगितलं आहे का हे जे कागदपत्री आहे हे आमच्याकडे यांची उपलब्ध नाही आहे। मग आम्ही त्याच्यानंतर गेलो प्रांत ऑफिसला। मग प्रांत ऑफिसला गेल्यानंतर तिथेही आम्हाला प्रांत ऑफिसने तहसीलदारांना पत्र दिलं तर तिथे रेकॉर्ड रूममध्ये पहा आणि हे कागद इथे नाही आहे सगळं। मग आम्ही माननीय कलेक्टर यांच्याकडे याचिका दाखल केली आणि तिथेही आम्ही हेच बोललो का हे गुजरातचे रहिवासी असून यांचे डॉक्युमेंट्स महाराष्ट्रामध्ये निवडणूक यांना लढवता येणार नाही असा एक विषय आम्ही केला तिथे। मग आता नुकतीच्या 15 तारखेला यांची तारीख होती सुनावणी। या सुनावणीमध्ये 2-3 दिवसामध्ये त्यांची जे कास्ट सर्टिफिकेट आहे तो कास्ट सर्टिफिकेट त्याचेही डॉक्युमेंट्स अक्कलकुवा रेकॉर्ड रूममध्ये नाही आहे आणि व्हॅलिडिटी जी आहे त्यांची व्हॅलिडिटी वडिलांच्या नावाने राहते आणि कस्तुराबाई जितेंद्र पाडवी या नावाची व्हॅलिडिटी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। ही व्हॅलिडिटी आहे, ही व्हॅलिडिटी नंदुरबारला 2013च्या दाखवत आहे आणि याच्यावरती धुळे लिहिलेलं आहे आणि शिक्का आहे नंदुरबारचा, म्हणून याच्यावरही आमचा आक्षेप आहे। आपल्या ट्रायबल समाजाची जी व्हॅलिडिटी बनते ती जेव्हापासून हे नियम आले तेव्हापासून धुळ्याला ऑफिसच नव्हतं आणि हे ऑफिस इथे आपलं नंदुरबारलाच होतं। म्हणून आमच्याकडे कस्तुराबाई जितेंद्र पाडवी यांच्या आमच्याकडे जन्माचा दाखला आहे, शाळेचा दाखला आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे आणि व्हॅलिडिटी आहे। हे सगळे एकदम खोटे कागदपत्रे आहेत ज्याच्यावरच आम्ही शासनावर दाद मागतो आहे तर यांच्यावर लवकरात लवकर व्हेरीफाय करून आणि यांच्यावर यांचं सरपंचपद घ्यायला पाहिजे, डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे आणि यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। मागच्या टायमालाही जेव्हा मानेरी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तेव्हा यांचीच लहान सून ही बी गुजरात राज्यामधून होती, तीही डिस्क्वालिफाय झालेली आहे आणि तिच्यावरही गुन्हा नोंद झालेला आहे। आज याच्यासाठीच आपण ही पत्रकार परिषद आम्ही घेतली।